नमस्कार मित्रांनो. तर आता आपण चाललोय घरी. त्यासाठी आपल्याला घोड नदी क्रॉस करून जावं लागणार आहे. आता नदीला आलेला आहे पूर आणि आपण चाललोय आता नदी बंधारा क्रॉस करून. आता बंधाऱ्याला पाणी लागलं का नाही माहीत नाही, पण आता खाली गेल्यावर कळन आपल्याला नक्की बंधाऱ्याला पाणी लागलं का नाही. चला तर मग जाऊया. ब्रेकवर आणि गिअर पहिला टाकायचा, म्हणजे इंजिनवरच सगळा हे असतोय लोड मग गाडी अशी क्लचला हातच लावायचा नाही. क्लचला हात लावायची गरजच नाही पडत. गाडी मोकळी होती आणि हळूहळू ब्रेक दाबीचा हलका हलका थोडा सॉफ्ट दाबते आणि गाडी नियंत्रणात राहते. क्लच दाबलं की गाडी मोकळी होती. एकदम टफेस्ट रोड आहे हा, माउंटेन चॅलेंजिंग रोड्स. बरंच झालं आपण पटकन आलो नदीच्या काठी, कारण की पाण्याची पातळी वाढत चाललेली आणि अजून माझ्या मते 1 तासाने पाण्याची पातळी ही भरपूर वाढेल. त्याच्यामुळे आपण थोडासा उशीर झाला असता, तर कदाचित आपल्याला दुसऱ्या पर्याय मार्गाने यावं लागलं असतं. किती लांब जायचं ते कोण मला माहिती पुढे बघ. आता मी इकडं गाडी चालवतोय, लक्ष व्यतीत करतोय. त्याला सांग हा चांगला आहे बाबा, याचा काय नाही. किती मोठी जागा राहते बघ की. पण मी त्यांनी गिरेल टाकला असतं तर काय फरक पडला असतो. लोकांना शिफ्टी नाही, ह्याला नाही टाकले तरी जमते मी, एवढं काही नाही. ह्याचं मोठं आहे, पण त्याला एक तर बारीक पण आहे, त्याला ग्रिल पण नाही. सेफ्टी पाहिजे ना माणसाचं. व्हायला अडकतं. आता आपण केला पार घोड नदीवरचा. आता लागलो रानकीला. ओके.